Welcome students. Now in this period we are going to study about the functional areas of the cerebrum. You know that we are studying about the forebrain of the central nervous system, and here the cerebrum shows some functional areas on its four lobe. You can observe in this diagram actually you know that three sulci present on the cerebrum divides the brain into four lobes, or you can say the cerebrum into four lobes. See here, this is the central sulcus. CS इथे लिहिलेला आहे. Central sulcus actually it is present between the frontal lobe and the parietal lobe. पाठ या ठिकाणी हा फ्रंटल लोब आहे, म्हणजे आपला जो फोरहेडचा भाग आहे है ना, आपल्या म्हणजे हा फ्रंट आहे, आपला चेहरा या बाजूला आहे, समोरचा भाग जो आहे की नाही, या ठिकाणी आपलं फोरहेड किंवा कपाळ आहे. तर कपाळाच्या बाजूचा हा जो ब्रेनचा भाग आहे, सेरेब्रमचा भाग आहे, त्याला आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे फ्रंटल लोब. ओके, नाउ यू कॅन ऑब्झर्व दिस सल्कस, ही जी खाच आहे इट इज प्रेझेंट बिटवीन द फ्रंटल लोब अँड द परायटल लोब. आता परायटल लोब कुठून कुठपर्यंत आहे? सेंट्रल सल्कस पासून हा जो दाखवलेला ना परायटो ऑक्सिपिटल सल्कस, हा जो सल्कस आहे हा आहे परायटो ऑक्सिपिटल सल्कस. तर इथून इथपर्यंतचा हा भाग आहे ना, हा पूर्ण परायटल लोब आहे, आणि हा समोरचा पूर्ण इथपर्यंत हा फ्रंटल लोब आहे. आलं लक्षात? हे दोन लोब झाले. त्याच्यानंतर ही दुसरी सल्कस आहे, POS मी इथं लिहिलेले परायटो ऑक्सिपिटल सल्कस, आणि हा जो एवढा पाठीमागचा जो हा गोल भाग दिसतो की नाही, हा आहे तुमचा ऑक्सिपिटल लोब. आणि नंतर ही तिसरी सल्कस आहे, ती LS लिहिलेले आहे, ही लॅटरल सल्कस आहे इथपर्यंत आहे ना, ही लॅटरल सल्कस आहे. तुम्ही बघू शकता लॅटरल सल्कसच्या खाली जो सेरेब्रमचा लोब आहे, हा पूर्ण कानाच्या खालच्या बाजूला असणारा हा आहे टेम्पोरल लोब. म्हणजे ही जी लॅटरल सल्कस आहे ती टेम्पोरल लोबला फ्रंटल लोब आणि परायटल लोब पासून काय करते? सेपरेट करते. आलं लक्षात? तर अशा प्रकारे तीन सल्काय त्या ठिकाणी आहेत, सेंट्रल सल्कस, परायटो ऑक्सिपिटल सल्कस आणि लॅटरल सल्कस. आणि हा इथे फ्रंटल लोब आहे, इथं परायटल लोब आहे, हा पाठीमागचा हा ऑक्सिपिटल लोब आहे, आणि हा जो आहे तो टेम्पोरल लोब आहे. आता आपल्याला बघायचं आहे की या प्रत्येक लोबमध्ये कोणकोणत्या फंक्शनल एरियाज आहेत. ओके स्टुडंट, नाउ सी हियर दिस इज द फ्रंटल लोब. देर आर मोटार एरियाज, प्री मोटार एरियाज, ब्रोकाज एरिया. आता हा बघा, हा रेड कलरचा गोल दाखवलेला हा ब्रोकाज एरिया आहे, ज्याला मोटार स्पीच एरिया म्हटलेला आहे. त्यानंतर हा टेम्पोरल लोब आहे. टेम्पोरल लोबमध्ये तुम्ही बघू शकता टेस्ट एरिया आहे, हा जो आहे इथे ग्रीन कलरमधून दाखवलेला ऑडिटरी एरिया आहे. ओके, तर हा टेम्पोरल लोब आहे. इथेच ऑलोफॅक्टरी एरियासुद्धा आहे, दॅट इज कन्सर्न विथ द सेन्स ऑफ स्मेल, हा टेम्पोरल लोब. त्यानंतर हा आहे परायटल लोब. ओके, इन द परायटल लोब देर इज अ सोमॅटोसेन्सॉरी एरिया विच इज कन्सर्न विथ द पेन, प्रेशर, टच, टेम्परेचर, टेस्ट एक्सेट्रा. तिथे शॉर्टमध्ये PPTT लिहिले मी, पेन, प्रेशर, टच, टेम्परेचर आणि टेस्ट. ह्या सगळ्याची जाणीव आपल्याला ह्या लोबमुळे होते. त्यानंतर या ठिकाणी बघा, ॲट द जंक्शन ऑफ दिस परायटल लोब, टेम्पोरल लोब अँड ऑक्सिपिटल लोब, किंवा तुम्ही म्हणू शकता इन कॉन्टॅक्ट विथ दिस थ्री लोब्स देर इज अ एरिया कॉल्ड ॲज वर्निक्स एरिया or the area of intelligence है ना. So this is also important area. It is present in contact with the three lobes. Now here this is the occipital lobe and it is having the visual area. म्हणजे व्हिजन म्हणजे दृष्टी आहे, तर आपल्या डोळ्याशी संबंधित असणार आहे. म्हणजे जे काही प्रतिमा आपल्याला ओळखायला येतात, आपल्याला त्या सर्व व्हिजनशी संबंधित असलेल्या गोष्टी या त्याचा संबंधित एरिया ऑक्सिपिटल एरियामध्ये असतो. ओके, आणि इथे बघा टेम्पोरल लोबमध्ये आणखीन एक हा जो एरिया दाखवलेला आहे ऑडिटरी एरिया आहे, तर इट इज कन्सर्न विथ सेन्स ऑफ हिअरिंग. आपल्याला जे ऐकायला येतं तर त्याच्या संबंधी जी कंट्रोल केला जातो तो जो सेंटर आहे तो या ठिकाणी आहे टेम्पोरल लोबमध्ये. ओके सर, सो दिस इज अबाउट द दिस डिफरंट टाइप्स ऑफ द फंक्शनल एरियाज प्रेझेंट ऑन द सेरेब्रम. ॲक्च्युली नवीन पुस्तकामध्ये हा डायग्राम दिलेला नाही आहे, तुम्हाला जर हवा असेल तर जुन्या सिलेबसमध्ये जो 12वीचा हा चॅप्टर आहे ना नर्वस कोऑर्डिनेशन, त्या पुस्तकात तुम्ही हा डायग्राम बघू शकता. तर या ठिकाणी हा डायग्राम याच्यासाठी काढला की तुमच्या समोर
जर डायग्रॅम असेल ना तर तुम्हाला समजायला सोपं येईल. ओके सर, आता बघूया आपण ह्या एरियाबद्दल. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड अबाउट द फ्रंटल लोब्स. आता तुम्ही आत्ता आपण जे बघितला डायग्राम तर डोळ्यासमोर आणायचं म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात राहील. फ्रंटल लोब आहे समोरचा जो आहे, दे हॅव मोटार एरिया अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट मोटार एरिया? इट कंट्रोल्स द व्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटीज ऑर द मुवमेंट्स ऑफ द मसल. व्हॉलेंटरी म्हणजे ऐच्छिक आहेत, तर आपण ज्या काही ऐच्छिक हालचाली करतो, थोडक्यात आपले लोकोमोशन आहे, आपले मुवमेंट्स आहे, तर त्या कंट्रोल करण्यासाठी मोटार एरिया फ्रंटल लोबमध्ये असतो. हिअर द मुवमेंट्स ऑफ द मसल्स, तुम्हाला माहिती आहे स्केलेटल मसल्स आहेत जे आपल्या हाडांना जोडलेले असतात की ज्याच्यामुळे आपण लोकोमोशन करतो, त्या ऐच्छिक असणाऱ्या कृती आहेत. तर ऐच्छिक अशा कृती कंट्रोल करण्याचा मोटार एरिया फ्रंटल लोबमध्ये आहे. दुसरा आहे प्री मोटार एरिया, इट कंट्रोल्स द इनव्हॉलेंटरी मुवमेंट्स. आता बघा ऐच्छिकच्या विरुद्ध इथे इनव्हॉलेंटरी आहे, अनैच्छिक आहे, म्हणजे आपल्या इच्छेनुसार ते स्नायू काम करत नाहीत, ते ऑर्गेन काम करत नाही, त्यांचं काम चालू असतं. उदाहरणार्थ बघा, आपलं हार्ट आहे, आपले कार्डियक मसल्स आहे, ते आर इनव्हॉलेंटरी मसल है ना. आता हृदयाचं स्पंदन हे आपल्या इच्छेने चालत नाही, त्याचे हृदयाच्या जे हार्टबीट्स आहेत त्या हार्टबीट्स त्यांच्या नियमानुसार चालू असतात. किंवा आपल्या स्टमकमध्ये इंटेस्टाईनमध्ये जे काही पेरिस्टाल्टिक मुवमेंट चालतात, अन्न पचवण्याची क्रिया होण्यासाठी कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन चालू असतात, ज्याला आपण व्हिसरल ऑर्गॅन्स म्हणतो. जे व्हिसरल ऑर्गॅन्स व्हिसरल मसल्सचे बनलेले असतात किंवा आपण त्याला नॉन स्ट्रायटेड मसल्स म्हणतो. त्या सगळ्या हालचाली ह्या काय आपल्या इच्छेने चालत नाही, आपण सांगतो म्हणून अन्न पचवलं जातं असं नाही आहे. तर अन्न पचवण्याची क्रिया ते स्नायू इनव्हॉलेंटरी करत असतात. तर अशा प्रकारे इनव्हॉलेंटरी मुवमेंट ज्या काही आपल्या शरीरामध्ये चालू असतात, त्याचप्रमाणे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम या सगळ्यांचा कंट्रोल हा प्री मोटार एरियाकडे असतो. ओके, तिसरा एरिया आहे असोसिएशन एरिया. So it is also present in the frontal lobe. Now this association area, it is for the coordination between the sensation and movements. म्हणजे सेन्सेशन म्हणजे काय, संवेदना आपल्याला प्राप्त होतात. आपल्या संवेदना आणि आपल्या हालचाली या दोघांमध्ये समन्वय, कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधण्यासाठी जो एरिया आहे तो आहे असोसिएशन एरिया, आणि हा सुद्धा फ्रंटल लोबमध्ये असतो. आणि ब्रोकाज एरिया, मी तुम्हाला आता जो रेड कलरचा राउंडेड एरिया दाखवला तुम्हाला फ्रंटल लोबमध्ये, दॅट ब्रोकाज एरिया also called as motor speech area and it translates the thoughts into speech. आपण जो काही विचार करतो आणि तो विचार आपण स्पीच आपल्या भाषाच्या द्वारे आपण मांडतो, तर यासाठी कोणता एरिया कार्यरत असतो? ब्रोकाज एरिया. ठीक आहे, आपण जो विचार करतो ते आपले विचार मांडतो, आपण बोलतो ते है ना, आपल्या भावना व्यक्त करतो, तो एरिया आहे शब्दरूपात मांडण्यासाठी ब्रोकाज एरिया आहे, त्यालाच आपण मोटार स्पीच एरिया म्हटलेला आहे. नंतर एक्सप्रेशन ऑफ द इमोशन्स, आपल्या भावना व्यक्त करणे, बुद्धिमत्ता आहे, इंटेलिजन्स आहे, विल पॉवर ज्याला इच्छाशक्ती म्हणतो आपण, मेमरी म्हणजे स्मरणशक्ती आहे, पर्सनॅलिटी एरिया, पर्सनॅलिटी आपलं जे एकंदरीत जे व्यक्तिमत्व आहे त्या सगळ्यांवर कंट्रोल करणारा जो एरिया आहे, ते सगळे एरियाज दे आर लोकेटेड इन द फ्रंटल लोब. ओके, त्यानंतर बघूया दुसरा लोब आहे परायटल लोब. दे आर मेनली फॉर द सोमॅस्थेटिक सेन्सेशन ऑफ पेन, प्रेशर, टेम्परेचर, टच, टेस्ट एटसेट्रा, अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जस्टॅटो रिसेप्टर. तर या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला ह्या लोबमध्ये मिळत असतं. परायटल लोबमध्ये सगळे एरिया जे आहेत तर त्या ठिकाणी सोमॅटो सेन्सॉरी एरिया ज्याला म्हटलेला आहे तो या परायटल लोबमध्ये असतो. तिसरा लोब आहे टेम्पोरल लोब. तर या ठिकाणी बघा, इट कंटेन्स द सेंटर्स फॉर स्मेल. तुम्हाला मी सांगितलं ऑल्फॅक्टरी हा शब्द स्मेलसाठी संबंधित आहे. ऑल्फॅक्टरी लोब्स आपण बघितले ब्रेन शिकताना, फोरब्रेन शिकताना. सो ऑल्फॅक्टरी लोब्स जे आहेत तर त्यांना कंट्रोल करणारे ऑल्फॅक्टरी एरिया हा ब्रेनमध्येच आहे. नंतर आहे सेंटर फॉर हिअरिंग. हिअरिंग म्हणजे ऐकू येण्याची जी क्षमता आहे आपल्याला, तर तो ऑडिटरी एरिया हा टेम्पोरल लोबमध्ये आहे. नंतर स्पीच अँड इमोशन एरिया, दीज आर ऑल्सो प्रेझेंट इन द टेम्पोरल लोब. ओके, नाव द लास्ट वन इज ऑक्सिपिटल लोब. तर इथं लोब्स लिहिलेले हे तुमच्या लक्षात आलं असेल, डाव आणि उजवा असे दोन भाग प्रत्येक लोबचे आपण लक्षात घ्यायचे, म्हणून तिथे लोब्स असं लिहिलेलं आहे. सो दे हॅव व्हिज्युअल एरिया. तो काय व्हिज्युअल आपल्या मी तुम्हाला सांगितलं व्हिजनशी संबंधित आहे, आपल्या दृष्टीशी संबंधित आहे.
सो दीज आर मेनली फॉर द सेन्स ऑफ व्हिजन है ना, दृष्टीशी संबंधित असणारा तो एरिया आहे जो ऑक्सिपिटल लोबमध्ये असतो. नाव द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टेम्परल लोब, परायटल लोब अँड ऑक्सिपिटल लोब, इट इज द सेंटर फॉर द वर्निक्स एरिया. तुम्हाला दाखवला जो येलो कलरचा वर्निक्स एरिया दाखवला तो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंटेलिजन्स सेंटर. इट हेल्प्स इन द अंडरस्टँडिंग ऑफ द स्पोकन अँड द रिटन वर्ड्स. आपण जे काही बोलतो ना किंवा समोरची व्यक्ती जी काही बोलते ती समजून घेण्याची क्षमता, अंडरस्टँड करणे म्हणजे आकलन करणे, तर ते समजून घेणे किंवा रिटन वर्ड्स आहे, तुम्ही पुस्तक वाचताय है ना, काय जर ते वाचन करताना त्याचा अर्थ काय आहे हे आकलन करून घेण्याची क्षमता ही पूर्ण या एरियामुळे आपल्याला प्राप्त होते, वर्निक्स एरिया. तर ही अंडरस्टँडिंग पूर्ण कंट्रोल करणार तो वर्निक्स एरिया आहे अँड दॅट इज द इंटेलिजन्स सेंटर. अशा प्रकारे द सेरेब्रम शोज ऑल द 3 टाइप्स ऑफ द एरिया, सेन्सॉरी एरिया, मोटर एरिया अँड द असोसिएशन एरिया. ओके स्टुडंट, so this is the important article actually, so read it carefully and remember all the lobes, sulci and the areas present in each lobe. Now the last part of the forebrain is diencephalon. Okay, now diencephalon actually it is the part of the forebrain which contains the epithalamus, thalamus आणि hypothalamus. 3 भागांचा diencephalon बनलेला आहे आणि इट लाईज बिलो द कॉर्पस कोलॅझम. तुम्हाला आठवत असेल मी कॉर्पस कोलॅझम तुम्हाला सांगितलं होतं. सेरेब्रमचे जे 2 अर्धगोल आहेत ज्याला आपण सेरेब्रल हेमिस्फिअर म्हणतो, ते 2 सेरेब्रल हेमिस्फिअर इंटरनली कनेक्टेड टू इच अदर by the thick band of the nerve fibers and that is called as corpus callosum. लास्ट पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. तर कार्पस कोलॅझमच्या खाली डायन्सिफेलॉन आहे आणि अबोव द मिड ब्रेन म्हणजे मिड ब्रेनच्या वर आहे. त्याची पोझिशन या ठिकाणी सांगितलेली आहे ॲक्च्युली डायन्सिफेलॉनची. द नेक्स्ट पॉईंट सी हिअर, इट इन्क्लोजेस अ सिंगल कॅव्हिटी टर्म्ड ॲज द थर्ड व्हेंट्रिकल. डायन्सिफेलॉन हा जो फोरब्रेनचा भाग आहे त्याच्यामध्ये एक कॅव्हिटी आहे जिला थर्ड व्हेंट्रिकल म्हटलेलं आहे आणि त्या थर्ड व्हेंट्रिकलचं नाव आहे डायोसिल. सिलोम शब्द तुम्हाला झालेला आहे. सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी, तर सील शब्द आला ना, सील म्हणजे कॅव्हिटी, डायोसिल म्हणजे डायन्सिफेलॉनमध्ये असणारी कॅव्हिटी डायोसिल आहे. अँड नो डाऊट इट इज ऑल्सो फिल्ड विथ सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. नाव दिस डायोसिल कम्युनिकेट्स विथ द 2 लॅटरल व्हेंट्रिकल्स. आता व्हेंट्रिकल्सचा अर्थच कॅव्हिटी असा घ्यायचा आहे. 2 बाजूला असणाऱ्या व्हेंट्रिकल्सची डायोसिल कम्युनिकेट झालेला आहे, जोडलेला आहे आणि कशाच्या सहाय्याने, थ्रू अ नॅरो ओपनिंग कॉल्ड ॲज फोरॅमन ऑफ मनरो. आता बघा सिम्बॉलिक स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलं. पहा ठिकाणी हे समजा हा सेरेब्रम आहे वरचा आहे की नाही, हा सेरेब्रल हेमिस्फिअर, समजा हा राईट सेरेब्रल हेमिस्फिअर आहे, हा लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर आहे. हे सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये ह्या पुन्हा 2 कॅव्हिटी आहेत, याला लॅटरल व्हेंट्रिकल्स म्हटलेलं आहे. लॅटरल व्हेंट्रिकल्सलाच पॅरासिल असा पण शब्द आहे, म्हणजे इथं 2 पॅरासिल आहे, फर्स्ट पॅरासिल आणि सेकंड पॅरासिल. याच्यामध्ये पण सेरेब्रो स्पायनल फ्लुइड भरलेलं आहे आणि या ठिकाणी ही थर्ड व्हेंट्रिकल झाली. मग फर्स्ट, सेकंड आणि थर्ड व्हेंट्रिकल प्रेझेंट इन द डायन्सिफेलॉन. आता दिस थर्ड व्हेंट्रिकल communicates with the 2 lateral ventricles of the cerebral hemisphere by a small narrow opening. ही जी ओपनिंग आहे ना, या ओपनिंगच्या साहाय्याने हे 3 एकमेकांशी जोडले गेले, त्या ओपनिंगला म्हटलेलं आहे फोरॅमन ऑफ मनरो है ना. लक्षात आलं का, ही जी ओपनिंग आहे ना, या थर्डची फर्स्ट सेकंडमध्ये जी ओपनिंग आहे तिला म्हटलेलं आहे फोरॅमन ऑफ मनरो. आलं लक्षात. नाव इट इज ऑल्सो कनेक्टेड पोस्टेरियरली टू द 4th व्हेंट्रिकल. इट इज म्हणजे आता डायन्सिफेलॉन शिकतोय आपण, त्याची कॅव्हिटी डायोसिल आहे. सो धिस डायोसिल इट कम्युनिकेट्स पोस्टेरियरली. आता पोस्टेरियल म्हणजे पाठीमागच्या बाजूला, अँटेरियल म्हणजे पुढच्या बाजूला. तर आपण बघितलं की ही डायोसिल कॅव्हिटी पुढच्या बाजूला सेरेब्रल हेमिस्फिअरशी जोडली गेलेली आहे आणि पोस्टेरियरली इथं ही 4थ्या व्हेंट्रिकलशी जोडली गेलेली आहे, 4th व्हेंट्रिकल आहे. ओके, अँड दॅट 4th व्हेंट्रिकल इज कॉल्ड ॲज मेटासिल. मेडुला ऑब्लॉंगेटाची जी ही कॅव्हिटी आहे या ठिकाणी बघा हिंड ब्रेनमध्ये असणारी कॅव्हिटी आहे. अशा प्रकारे 1, 2, 3 आणि 4 मी तुम्हाला मागे सांगितलं की नाही, ब्रेनमध्ये 4 कॅव्हिटीज आहेत आणि ह्या 4 कॅव्हिटी 4 व्हेंट्रिकल्स म्हणून ओळखल्या जातात आणि ह्या प्रत्येकामध्ये सेरेब्रो स्पायनल फ्लुइड भरलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा थर्ड व्हेंट्रिकल
फोर्थ व्हेंट्रिकलशी जोडला गेलेला आहे बाय अ स्मॉल नॅरो ट्यूब. इथे ही जी ट्यूब दिसते छोटी मध्ये दोघांच्या मध्ये, त्या ट्यूबला म्हणायचं सिल्व्हियस ऑर आयटर. सो इट इज अ नॅरो डक्ट बाय द हेल्प ऑफ इच थर्ड व्हेंट्रिकल कम्युनिकेट्स विथ द फोर्थ व्हेंट्रिकल. ओके स्टुडंट, so this is about the ventricles in the brain. Now we'll see about the three parts of the actually thalamus, epithalamus and the hypothalamus. So actually student, the diencephalon, it is made up of three parts. Epithalamus, see EP म्हणजे वर असणारा, ओके. थलॅमस आहे दुसरा, थलॅमी एक वचन थलॅमस, आणि हे जे साईडला असणारे वॉल्स आहेत, आणि तिसरा पार्ट आहे हायपोथॅलॅमस. हायपो म्हणजे बिलो, खाली असणारा. असे तीन भाग आहेत. वी विल सी वन बाय वन. सो ॲक्च्युली द फर्स्ट पार्ट इज इपीथॅलॅमस. आता बघा इपी म्हणजे वर असणारा, आता मी सांगितलं इपी या शब्दाचा अर्थ अभो असा होतो. सो इपीथॅलॅमस इट इज अ थीन नॉन नर्व्हस, म्हणजे चेतातंतू नसणारा असा भाग आहे. नॉन नर्व्हस रूफ आहे, हे छत आहे. रूफ ऑफ द डायन्सिफेलॉन. आता रूफ ऑफ द डायन्सिफेलॉन आहे. ओके, नाव सी हिअर. anteriorly it is fused with the pia mater to form the anterior choroid plexus. जर तुम्हाला आठवत असेल तर मागे आपण जेव्हा CSF शिकलो त्यावेळेस आपण बघितलं की हे फ्लुइड कोरॉइड प्लेक्सस, अँटेरियर आणि पोस्टिरियर दोन कोरॉइड प्लेक्सस असतात. सध्या आपण अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस बद्दल बघूया. सो अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस इज नथिंग बट इट इज फॉर्म बाय द फ्युजन, आहे ना, फ्युजन ऑफ इपीथॅलॅमस with the pia mater. Now you know what is pia mater. We have studied pia mater, dura mater, arachnoid mater, that is the meninges of the brain. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी anterior choroid plexus तयार होतो. ओके, अँड फ्रॉम इट्स डॉर्सल वॉल इट इज कनेक्टेड टू द पायनियल ग्लँड. त्या आकृतीमध्ये बघा हे सिम्बॉलिक स्ट्रक्चर आहे. इथे मी हा डायन्सिफेलॉन काढलेला आहे पूर्ण. हा जो वरचा रूफ आहे ना, वरचं छत आहे, इथे ई लिहिलेलं म्हणजे हा इपीथॅलॅमस आहे. तर हा इपीथॅलॅमस पाया मॅटर बरोबर फ्यूज होऊन इथे जे ना कोरॉइड प्लेक्सस तयार झाले, मी ते सीपी लिहिलेलं आहे. हा कोरॉइड प्लेक्सस CSF तयार करतो. ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा की याच्या हा जो इपीथॅलॅमस आहे याच्या डॉर्सल वॉलपासून एक स्टॉक आहे, हा दाखवलेला हा पायनियल स्टॉक आहे, आणि त्या पायनियल स्टॉकच्या वर पायनियल ग्लँड दाखवलेली आहे. म्हणजे हा इपीथॅलॅमस कशाची कनेक्ट झालेला आहे, पायनियल ग्लँड. इट इज वन ऑफ द एंडोक्राइन ग्लँड. ओके, तर पायनियल ग्लँड कशाशी जोडलेली आहे, मग इपीथॅलॅमसची जोडलेली आहे त्याच्या डॉर्सल वॉलच्या साह्याने. सो धिस ग्लँड प्रोड्यूस द हार्मोन मेलाटोनिन. तर मेलाटोनिन नावाचं जे हार्मोन आहे ते सिक्रेट करण्याचं काम या ठिकाणी इपीथॅलॅमस करत असते. ओके स्टुडंट, now the next one about the thalamus. अनेक वचन थलॅमी आहे, प्लुरल. the lateral thick walls of the diencephalon they form the thalami. आता या ठिकाणी बघा या डायग्राममध्ये ही इकडे एक लॅटरल वॉल आहे, इकडे एक लॅटरल वॉल आहे. हा झाला रूफ, आणि ह्या ज्या साईडच्या त्याच्या दोन भिंती आहेत ना, ही एक भिंत आणि ही एक भिंत आहे, बरोबर आहे. सो दिस लॅटरल थिक वॉल्स ऑफ द डायन्सिफेलॉन दे आर नोन ॲज थलॅमी. एक वचन थलॅमस म्हणजे हे ना, हे दोन थलॅमी झाले. सो दे कंटेन ग्रे मॅटर. आता हे जे थलॅमी आहे ते कशाचे बनलेले आहेत, तर ग्रे मॅटर म्हणजे सायटॉनचे जे बनलेले आहे. तुम्हाला माहिती आहे सायटॉन्स ज्याला आपण म्हणतो सेल बॉडीज, तर ग्रे मॅटर म्हणजे सेल बॉडीजचे बनलेले आहेत. डिफरंट पार्ट्स ऑफ द ब्रेन्स दे आर इंटरकनेक्टेड ॲक्च्युली बाय द RAS. RASच्या साह्याने ब्रेनचे सगळे भाग जे आहेत ते एकमेकांशी जोडलेले असतात. त्याचा लॉंग फॉर्म दिलेला आहे रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम, RAS. ओके, सो दिस इज RAS सिस्टीम by the help of which the different parts of the brains they are interconnected to each other. Okay, now the last part of the diencephalon is hypothalamus. Again hypo means below, so it forms the floor. आता या रूफ म्हणजे छत झाला, तर फ्लोअर म्हणजे तळ आहे ना. तर या ठिकाणी त्याचा बेस जो आहे डायन्सिफेलॉनचा तो तयार झालेला आहे. समजा हा रूफ झाला, ह्या लॅटरल वॉल झाल्या, आणि हा जो आहे की नाही, आता हा जो खाली आहे याला फ्लोअर म्हणणार. तर इथं यश लिहिलेलं आहे, हा हायपोथॅलॅमस आहे. हां, इपीथॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि हे दोन थॅलॅमी आलं लक्षात. तर हा हायपोथॅलॅमस हा भाग आहे त्याचा. सो इट इज रिचली सप्लाइड विथ ब्लड व्हेसल्स.
त्या ठिकाणी जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा त्या ठिकाणी हायपोथॅलॅमसला केलेला आहे. इट मेंटेन्स द होमिओस्टॅसिस ऑर इंटरनल इक्विलिब्रियम. या ठिकाणी बघा आपल्या शरीराच्या आतमध्ये समतोल राखण्याचं काम, इंटरनल इक्विलिब्रियम राखण्याचं काम हायपोथॅलॅमस करत असतो. आणि इट ऑल्सो मेंटेन द इनव्हॉलेंटरी बिहेवियर कंट्रोल. ठीक आहे, इनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटीज आपल्या शरीरामध्ये असतात. प्रत्येक ऑर्गॅनचं कंट्रोल हायपोथॅलॅमसच्या द्वारे केलं जातं. सो हायपोथॅलॅमस ॲक्च्युली इट इज अ लिंक बिटवीन द नर्व्हस सिस्टीम अँड द एंडोक्राईन सिस्टीम. नर्व्हस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीमला जोडण्याचं काम हायपोथॅलॅमस करत असतो. आता ॲक्च्युली बघा, हायपोथॅलॅमस हा कशाचा पार्ट झाला? नर्व्हस सिस्टीमचा, कारण तो ब्रेनचा भाग आहे ना. आता इथं ही नर्व्हस सिस्टीम आहे हां, आणि हा जो स्टॉक आहे, या स्टॉकच्या साहाय्याने आता ही पिट्युटरी ग्लँड, ही पिट्युटरी ग्लँड आहे हां. तू वरती पायनियल ग्लँड होती की नाही, तसं आता हायपोथॅलॅमस पिट्युटरी ग्लँडला जोडलेला आहे. पिट्युटरी ग्लँडचं दुसरं नाव हायपोफायसिस आहे. म्हणून हा जो स्टॉक आहे, ॲक्च्युली दिस स्टॉक इज कॉल्ड ॲज हायपोफायसियल स्टॉक, but this stalk is nothing but actually it is the extension of the हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसपासूनच हा स्टॉक तयार झालेला आहे, ज्याला हायपोफायसियल स्टॉक म्हणतात. आणि तो हायपोफायसिसला जोडला गेलेला आहे. हायपोफायसिस म्हणजे पिट्युटरी ग्लँड, म्हणजे ही एंडोक्राईन सिस्टीम झाली. इथं ही नर्वस सिस्टीम आहे, ही एंडोक्राईन सिस्टीम आहे, ही आहे ना. याला जोडणारा हा जो भाग आहे हायपोफायसिसचा भाग, हायपोथॅलॅमसचा भाग आहे. म्हणून हायपोथॅलॅमसला म्हटलेलं आहे इट इज द लिंक बिटवीन द नर्व्हस सिस्टीम अँड द एंडोक्राईन सिस्टीम. ओके स्टुडंट, नाव सी हिअर द नेक्स्ट पॉईंट. दिस हायपोथॅलॅमस रेग्युलेट्स हार्ट रेट. आता बघा, हा खूप महत्त्वाचा असा भाग आहे. डायन्सिफेलॉनचा हायपोथॅलॅमस हा महत्त्वाचा भाग आहे. बघा तो काय काय कंट्रोल करतो, मी ते स्टार केलेला आहे मी हां. इट रेग्युलेट्स हार्ट रेट. बघा आता हृदयाचं पूर्ण हार्टबीटचा रेट तो कंट्रोल करतो, रेस्पिरेशन रेट कंट्रोल करतो, ब्लड प्रेशर कंट्रोल करतो, बॉडी टेम्परेचर, ओके, आणि वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, किंवा आपण ज्याला म्हणतो सॉल्ट वॉटर बॅलन्स. हे सगळे महत्त्वाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत बॉडीच्या, त्या कंट्रोल करण्याचं काम हायपोथॅलॅमस करत असतो. म्हणून हायपोथॅलॅमस हा महत्त्वाचा भाग आहे फोर ब्रेनचा. ओके, नेक्स्ट पॉईंट. इट हॅज द सेंटर्स फॉर हंगर, थर्स्ट, स्लीप, फटीग, सिक्रेशन ऑफ ग्लँड्स, स्टमक अँड इंटेस्टाईन. बघा हे सोपे शब्द आहेत, पण सांगते मी तुम्हाला हां. इट हॅज सेंटर्स फॉर. आता कशाचे सेंटर हायपोथॅलॅमसमध्ये आहे हां. आपल्याला भुकेची जाणीव होते, तहान लागली आहे, झोप आली आहे, थकवा आलेला आहे, किंवा आपल्या शरीरात ज्या वेगवेगळ्या ग्रंथी आहेत, अंतरस्रावी ग्रंथी, बाह्यस्रावी ग्रंथी, त्यांचा स्त्राव आहे, किंवा स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे हां, त्यांचा स्त्राव आहे, किंवा डायजेस्टिव्ह ज्युसेस आहे की जे अन्नात मिसळून अन्न पचवलं जातं. तर ह्या सगळ्या क्रिया आहेत, तर त्याचा सेंटर कशामध्ये आहे? हायपोथॅलॅमसमध्ये आहे. ओके, दिस हायपोथॅलॅमस ॲक्च्युली it is very important part of the central nervous system. The floor of the hypothalamus actually continues as hypophyseal stalk. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं डायग्राममध्ये, this hypophyseal stalk connects the hypothalamus, that is a part of the diencephalon, to the hypophysis. आणि remember here, hypophysis म्हणजेच पिट्युटरी ग्लँड आहे. इट ऑल्सो बियर्स द ऑप्टिक चाइज्मा. ऑप्टिक चाइज्मा सुद्धा हायपोथॅलॅमसमध्ये आहे. आणि व्हॉट इज ऑप्टिक चाइज्मा? ॲक्च्युली इट इज द क्रॉसिंग ऑफ द ऑप्टिक नर्व्स. ऑप्टिक नर्व एकमेकांना क्रॉस होतात त्या हायपोथॅलॅमसमध्ये. या ठिकाणी मुलांची जमलिंग ह्या दोन नावामध्ये होते बघा. हायपोथॅलॅमस आणि हायपोफायसिस दोन्हीमध्ये हायपो शब्द आलेला आहे, तर लक्षात ठेवा तुम्ही. हायपोथॅलॅमसमध्ये थॅलॅमस हा शब्द आलेला आहे, म्हणजे हा डायन्सिफेलॉनचा भाग आहे हां. इपिथॅलॅमस, थॅलॅमी आणि हायपोथॅलॅमस हे तीन शब्द लक्षात ठेवायचे. डायन्सिफेलॉनचा पार्ट आहे. तर हायपोफायसिस, आता हा पी शब्द लक्षात ठेवा हां. हा पी शब्द आहे पिट्युटरी ग्लँडसाठी आलेला आहे. हायपोफायसिस इज द पिट्युटरी ग्लँड. ओके स्टुडंट, सो हिअर वी कंप्लीट फोर ब्रेन इन दिस पिरियड. In the next period we will see about the midbrain. Okay student, till then goodbye.